चला चला आता करायची नाही का मला व्यायाम करायचा. चला आता व्यायाम करू द्या. तू मधात नको येऊ पायामध्ये. अरे 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 अरे. चला चला आता मी व्यायाम करतो. तुम्ही जा तिकडे आता. चला आता आम्ही व्यायाम करायला सुरुवात करत आहोत. 6:15 फिरून आलेलो आहो, राऊंड मारून आलेलो आहो. आता व्यायाम करत आहो. कुत्रे पण खूप जवळ येतात, इथे राहतात ते ग्राउंडमध्ये. तर ठीक वाटते काही, पण रोज मला डेली रात्री जेवण झालं की खूपच गळ्यामध्ये त्रास होत आहे. हा त्रास मला दिवाळीपासून आहे, पण तो रात्रीच्या वेळेस होत होता अर्धा एक तास. तर मी इतकं काही माइंड नाही केलं आणि कधी कधी मग दवा औषध घेतलं तर फॅमिली डॉक्टरकडून तर थोडा कमी झाला होता. पण आता 3-4 दिवसापासून जेवण झालं का खूपच त्रास होतो इथे गळ्यामध्ये. आणि असं डोकं पण, अशा नसा वगैरे लागतात, डोकं पण खूप दुखते. त्यामुळं आज मी डॉक्टरकडे गेली होती सकाळीच. पण फॅमिली डॉक्टरांनी आजच्या पुरती औषध व इंजेक्शन दिलं आणि ते म्हणाले की हा त्रास बरोबर नाही आहे, आपण एक डॉक्टर आहे घशाचा तर त्यांच्याकडे जाऊ. मी येईल सोबत, कारण पैसे वगैरे थोडे कमीच लागतील तिथे पण, कारण तो माझा मित्रच आहे. तर आता तो 2 दिवसानंतर जाऊ बोलले डॉक्टर साहेब. कारण आमचे फॅमिली डॉक्टर खूप छान आहे. सच आराम पण पडते आणि चांगलं पण सांगतात. कधीच ते बाहेरचे वगैरे औषध लिहून देत नाही, जवळचे देतात. आज मी स्वप्नील एवढा मोठा झालेला आहे, 35-36 वर्षापासून आम्ही त्यांच्याचकडचं औषध घेत आहोत. आता रुहीला खूप उलट्या झाल्या, तर रुहीला आता प्रांजू आणि स्वप्नील घेऊन गेलेले आहे त्यांच्याचकडे. कारण त्यांच्याचकडे तिला सर्दी खोकल्याला आराम वगैरे पडतो. औषध पण छान देतात. माझी मुलगी पण तिथेच जाते, तिच्या मुलांना पण तिथेच आराम पडते. आता रुहीला नेलेलं आहे. उलट्या वगैरे झाल्या, होऊ शकते तिला जंत झाले असतील. तर आज जेवली वगैरे पण नाही आणि दुपारपासून तिला पोट दुखते सांगत आहे. पण आता स्वप्नील आणि प्रांजू घेऊन गेलेले आहे. मी पाहते आज उद्यामध्ये होळी झाली की त्या डॉक्टर साहेबांसोबत जाईल. कारण होऊ शकते सोनोग्राफी वगैरे करायला सांगा. कारण जेवण झालं की झोपतानाच खूप त्रास होतो. पण 2-3 दिवसापासून खूपच रात्री त्रास होत आहे. 2-2 तास 3-3 तास तो गळा माझा दुखतो आणि छाती पण खूप दुखत आहे त्या त्रासामुळे. आणि डोकं पण, आज तर भयंकरच त्रास झाला आज सकाळी पण. त्यामुळं मी दवाखान्यात गेली होती. रात्रीचा व्हायचा थोडाफार, तर मी इतकं माइंड नाही केलं. कारण 1-2 तास आता हा त्रास मला 3 महिन्यापासून आहे. पण मी घरी पण काय पोराला वगैरे त्रास द्यायचा म्हणून मी जास्त सांगत नाही गेली. तात्पुरतंच म्हणत गेली की बा थोडाफार त्रास होते. पण आज जास्त, आज सकाळी पण खूप त्रास झाला मला. तर मी खूपच रडत होती कारण त्रासामुळं. मॉर्निंग वॉकला गेली, तिकडनं आले, आंघोळ पूजा झाली, रुईची तयारी करून दिली. पण त्याच्यानंतर इतका त्रास व्हायला लागला की भयंकरच. तर डॉक्टर म्हणत होते की होऊ शकते कुठल्या बिमारीवर फेकण्यात येते. पण आजकाल असं थोडं घेऊन बसायला नाही पुरत. म्हणून डॉक्टर म्हणाले का मी सोबत येतो आणि कमी पैसे लागेल तिथे, माझा फ्रेंडच आहे तो. तर आता मी जाईल 1-2 दिवसांनी. पाहते आता आज त्रास होतो काय. तर कारण आज इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत फॅमिली डॉक्टरांकडूनच. चला आता पाहते. दुःखसुख तर सर्वांनाच लागलेलं आहे म्हणा. संसार म्हटला की दुःखसुख आलेलंच आहे. मी तर आधीपासून लग्नापासून झेलत आहो. चला असू द्या, होतात सर्वाच्याच जीवनामध्ये काही ना काही, कसले ना कसले दुःख राहतातच. चला आज पाहते. आज जर रात्री झोपताना त्रास झाला तर उद्या चालली जाईल मी चेकअप करिता. कारण बऱ्याचशांनी म्हटलं की हा त्रास बरोबर नाही आहे, कुठली बिमारीने होऊ शकते. म्हणून आता मला लवकरात जावं लागेल. कारण हा 3-4 महिन्यापासून माझा हा त्रास आहे, दिवाळीच्या आधीपासूनच. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा फ्रेंड. चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. ठीक वाटते काही, पण रोज मला डेली रात्री जेवण झालं की खूपच गळ्यामध्ये त्रास होत आहे. हा त्रास मला दिवाळीपासून आहे, पण तो रात्रीच्या वेळेस होत होता अर्धा एक तास. तर मी इतकं काही माइंड नाही केलं आणि कधी कधी मग दवा औषध घेतलं तर फॅमिली डॉक्टरकडून तर थोडा कमी झाला होता. पण आता 3-4 दिवसापासून जेवण झालं का खूपच त्रास होतो इथे गळ्यामध्ये. आणि असं डोकं पण, अशा नसा वगैरे लागतात, डोकं पण खूप दुखते. त्यामुळं आज मी डॉक्टरकडे गेली होती सकाळीच. पण फॅमिली डॉक्टरांनी आजच्या पुरती औषध व इंजेक्शन दिलं आणि ते म्हणाले की हा त्रास बरोबर नाही आहे, आपण एक डॉक्टर आहे घशाचा तर त्यांच्याकडे जाऊ. मी येईल सोबत, कारण पैसे वगैरे थोडे कमीच लागतील तिथे पण, कारण तो माझा मित्रच आहे.
तर आता तो 2 दिवसानंतर जाऊ बोलले डॉक्टर साहेब. कारण आमचे फॅमिली डॉक्टर खूप छान आहे. सच आराम पण पडते आणि चांगलं पण सांगतात. कधीच ते बाहेरचे वगैरे औषध लिहून देत नाही, जवळचे देतात. आज मी स्वप्नील एवढा मोठा झालेला आहे, 35-36 वर्षापासून आम्ही त्यांच्याचकडचं औषध घेत आहोत. आता रुहीला खूप उलट्या झाल्या, तर रुहीला आता प्रांजू आणि स्वप्नील घेऊन गेलेले आहे त्यांच्याचकडे. कारण त्यांच्याचकडे तिला सर्दी खोकल्याला आराम वगैरे पडतो. औषध पण छान देतात. माझी मुलगी पण तिथेच जाते, तिच्या मुलांना पण तिथेच आराम पडते. आता रुहीला नेलेलं आहे. उलट्या वगैरे झाल्या, होऊ शकते तिला जंत झाले असतील. तर आज जेवली वगैरे पण नाही आणि दुपारपासून तिला पोट दुखते सांगत आहे. पण आता स्वप्नील आणि प्रांजू घेऊन गेलेले आहे. मी पाहते आज उद्यामध्ये होळी झाली की त्या डॉक्टर साहेबांसोबत जाईल. कारण होऊ शकते सोनोग्राफी वगैरे करायला सांगा. कारण जेवण झालं की झोपतानाच खूप त्रास होतो. पण 2-3 दिवसापासून खूपच रात्री त्रास होत आहे. 2-2-3 तास 3-3 तास तो गळा माझा दुखतो आणि छाती पण खूप दुखत आहे त्या त्रासामुळे आणि डोकं पण. आज तर भयंकरच त्रास झाला आज सकाळी पण. त्यामुळं मी दवाखान्यात गेली होती. रात्रीचा व्हायचा थोडाफार, तर मी इतकं माइंड नाही केलं. कारण 1-2 तास आता हा त्रास मला 3 महिन्यापासून आहे. पण मी घरी पण काय पोराला वगैरे त्रास द्यायचा म्हणून मी जास्त सांगत नाही गेली. तात्पुरतंच म्हणत गेली की बा थोडाफार त्रास होते. पण आज जास्त आज सकाळी पण खूप त्रास झाला मला. तर मी खूपच रडत होती कारण त्रासामुळं. मॉर्निंग वॉकला गेली, तिकडनं आले, आंघोळ पूजा झाली, रुईची तयारी करून दिली. पण त्याच्यानंतर इतका त्रास व्हायला लागला की भयंकरच. तर डॉक्टर म्हणत होते की होऊ शकते कुठल्या बिमारीवर फेकण्यात येते. पण आजकाल असं थोडं थोडं घेऊन बसायला नाही पुरत. म्हणून डॉक्टर म्हणाले का मी सोबत येतो आणि कमी पैसे लागेल तिथे माझा फ्रेंडच आहे तो. तर आता मी जाईल 1-2 दिवसांनी. पाहते आता आज त्रास होतो काय. तर कारण आज इंजेक्शन गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत. चला आज पाहते. आज जर रात्री झोपताना त्रास झाला तर उद्या चालली जाईल मी चेकअपकरिता. कारण बऱ्याचशांनी म्हटलं की बा हा त्रास बरोबर नाही आहे, कुठली बिमारी निघू शकते. म्हणून आता मला लवकरात जावं लागेल. कारण हा 3-4 महिन्यापासून माझा हा त्रास आहे, दिवाळीच्या आधीपासूनच. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा फ्रेंड. चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.